तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्या माझ्या आणि तुमच्या सर्वांच्या आवडीच्या चॅनलवरती म्हणजेच मिस्टर समीर नलावडेवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण बनवणार आहोत पुन्हा एकदा किचनमध्ये आलोय, म्हणजे किचन स्पेशल ब्लॉग होणार आहे. तर मी मागे आणलेलं तवस तुम्हाला माहिती असेल नारूरच्या जत्रेतून, तर त्याचं आज बनवणार आहोत आपण टोपातलं. तर तुम्हाला दाखवतो आता थोड्याच वेळात त्याची रेसिपी. आणि आई अजून आली नाही आहे, कामावरती आहे. तर आजी आली आहे माझी बघा दिघासून, आणि आजोबा ते आता ते थोडंसं तासत होते, तर त्यांना ते जमत नाही आहे, ते गेले. आणि आता मी तवस वगैरे ते तयार करून ठेवतो. तर आल्यावरती ती बनवणार आहे आई. तर चला तर बघूया आता टोपातलं कसं बनवतात आपल्या कोकणी पद्धतीमध्ये. तर हे बघा, आता आपण तवसं किसून घेऊया पटापट. आणि बघूया ते सर्व किसून घेतो मी पटपट पटपट. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला फक्त आणि फक्त ही साल ठेवून टाकून द्यायची आहे. जशा प्रकारे आपण उंडे गेले होते पातोळे, तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल, त्या पद्धतीमध्ये. तर हे आपलं सर्व तवस काढून झालेलं आहे आणि आपण जून तवसच घेतलेलं आहे बघा. आणि तुम्ही पण जूनच घ्या. तर हे बघा गाईस, आपलं सर्व तवस अशा प्रकारे किसून झालेलं आहे. हे बघा अशा प्रकारे आपलं तवस किसून झालेलं आहे. आता बघूया पुढे काय आणखी करायचंय. बघा अशा प्रकारे आपण तवस किसून घेतलेलं आहे सर्व. आणि हे देखील आहे. हे आपण जेव्हा किसतो त्यावेळी बिया येतात बघा याच्यात कधी कधी सालीला लागून, तर त्या बिया आपण काढून टाकणार आहोत. अशा प्रकारे ते आपण घेणार नाही, कारण त्याने ते खराब होणार सर्व. आणि आता या पुढील सर्व तुम्हाला आई सांगेल काय काय करायचंय ते. तिला येऊन दे, तिची वाट बघूया. तर हे बघा, आता आईने तांदूळ भरडून आणले जात्यावरती जाऊन. ते बघा अशा प्रकारे. आणि हे आता चाळून घेते. हे बघा बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत आणि त्याला नंतर साल काढून द्यायची. आपण ते बारीक करून घेणार आहोत तुकडे करून. हे बघा आपण गुळ मस्त की असं बारीक किसून घेतलंय. हे बघा अशा प्रकारे. बस बघा घातलंय त्याच्यातला माका मार खाऊ देणार नाही गुळ. हे बघा आपण वेलची सुद्धा भाजून घेतली आहे तव्यामध्ये. तर हे बघा आपण हे तवस जे आहे किसलेलं ते आपण अशा प्रकारे हे कणी मिक्स करून घेणार. त्या दिवशी सारखं कणी आणि गुळ आणि काय शेंगदाणे पण त्याच्यात, होय ना? काय करतात ते जरा बारीक करायची, मिक्सरात लावून लय बारीक. घ्यावा कुठून लय बारीक करू नको, मग ते खाऊनच नाही. बस बस माझ्या ओट्याची वाट लावू नको, चल बस. अरे बघा अशा प्रकारे आपण जे तवस हे केलंय त्याला उकाळी आलेली आहे.
शेंगदाणे टाकलं. शेंगदाणा शेंगदाणे मिक्स करून घेतले. हे बघा मीठ टाकून घेतोय चवीनुसार. तर पूर्वी आजी आली की आम्ही आजीला सांगायचो हे बनवायला टोपातलं आणि आता आजीची लेक म्हणजे माझी आई ती बनवते. हळद टाकली. हा आणि ते का वेलची खडी टाकलं ते बघा ती कणी आपण टाकून देणार आहोत त्याच्यामध्ये अशा प्रकारे. आणि ढवळा करायचं. हा काजू घातले. काजू घर टाकले त्याच्यात. तुम्ही बदाम पण टाकू शकता आणि काय असेल तुमच्याकडे. पिस्ता पण हे उद्या सकाळच्या नाश्त्यासाठी आहे. अशा प्रकारे गूळ टाकलेला आहे आणि ते ढवळून घ्यायचं. सर्व मिश्रण लागू द्यायचं नाही. हे टोपाला खाली लागतं नाही असं. हे बघा मी व्हिडिओ बनवतोय ते बघू गेलं काय म्हणून चाललं आहे. अंकल फोन टाक म्हणाचं. गॅस मोठी करून सांगतो. हे बघा हे उरलेला गुळ त्याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि आता हे होतच आलंय. पण अजूनही थोडं काम बाकी आहे. दाखवतो तुम्हाला. हा टोप आता तापवून घेतलाय. त्याच्यात डालडा नाही तर तूप टाकायचं. आमच्याकडे तूप नाही तर डालडा टाकलं. डालडा कमीच टाक. खूपच लागता नाही तो पाक म्हणून भाजू करायला पडणार नाही. हळू सगळ्याच बाहेर येत नाही तर. वाटलाच बघा. आपण हे डालड असं हे करून घेतलंय ऑइल टाईप. आणि त्याच्यात आता हे आपण जे काय मिश्रण बनवलंय तवसा आणि कणेरी ते त्यात हे करायचंय ठेवायचंय. दुसऱ्या टोपात घ्यायचंय आणि बघत राहा पुढे अजून काय काय प्रोसेस आहे ती. अशा प्रकारे आपल्याला हे सर्व या टोपात घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे या टोपामध्ये आपल्याला ते
मस्त लेवल करून घ्यायची आहे. असं डाळ वगैरे साईडने आपण हे करून घेतलंय आणि हे सेट झालेलं आहे. आता आपण ते चुलीवरती ठेवणार आहोत आणि दाखवतो तुम्हाला चुलीवरती. हे बघा, आणि ही बघा आमची मांजर ही डिंगरू. आणि बघा अशा प्रकारे चुलीवरती आता आपण ती आग थोडा वेळ ठेवणार आणि मग बंद करणार आणि कड्यावरती ते तयार करायचं आहे आपल्याला. हे बघा, आग आपल्याला ठेवायची कड्यावरती काय मित्रांनो, अशा प्रकारे मी आईने आणि बघा आजोबा आणि आजी आणि सर्वांच्या मदतीने हे टोपातलं तवशापासून बनवलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ लवकरच बघायला भेटणार आहे. कधी भेटणार मला पण माहित नाही, कारण भरपूर व्हिडिओज पडलेत, एडिटिंगला वेळ नाही भेटत आहे. तर हा व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला हे नक्की सांगा. आणि हा थोडा वेळ थांबा, तुम्हाला उद्या सकाळी म्हणजे आता रात्र आहे, उद्या सकाळी ते टोपातलं जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे कसं बनलंय काय ते. तर चला उद्या सकाळी भेटूया व्हिडिओमध्ये.